हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं नवीन अशा व्लॉगमध्ये. होप तुम्ही सगळे मजेत असाल. मी आहे मोनाली आणि आजचा दिवस फार छान आहे. छान आहे मी यासाठी म्हणते कारण की दिवस हा छानच असतो. तो कसा घालवायचा, छान घालवायचा, वाईट घालवायचा, हे सगळं आपल्या हातामध्ये असतं. कारण की वन लाईफ आहे. काही लोक शेवटपर्यंत मेहनत करतात, शेवटच्या श्वासापर्यंत मेहनत करत असतात. त्यासाठी तोपर्यंत आपण वेट नाही करू शकत. सो मेहनत पण करा, मज्जा करा, एन्जॉय करा. जो काही आजचा दिवस आहे तोच खरा आहे. उद्या काय होईल आपल्याला माहित नाहीये. सो त्यामुळे मी ऑलरेडी म्हटलं की दिवस छान आहे म्हणून. सो आजचा दिवस छान घालवायचा हे माझ्या हातात आहे. सो एनिवे, जास्त बगबग नाही करत, पुढे आपला व्लॉग कंटिन्यू करा. स्टे ट्यून. तर मित्रांनो, झालं असं की मी डिटॉक्स ड्रिंक घेतलंय, पण ते एवढं गार झालंय की ज्याचा घेऊन मला काही बेनिफिट नाहीये. त्यामुळे म्हटलं की मी एकदा ओव्हनमध्ये गरम करून घेते. मी पण दिसतीये. द्यायचं ना आईला. अमोल से हाय. देते की शिवा. वेट वेट वेट. से हाय. तुमचा हॅलो नाही दिसला. हाय इधर. हॅलो हॅलो. सो अमोल देत आहेत मला नारळ पाणी काढून. सहजच आम्ही वीकमधून एकदा तरी नारळ पाणी पितो दोघे पण. सो प्रायोरिटीवर मी असते, कारण की कृषीवाला थोडंच नारळ पाणी देतो, आम्ही जास्त नाही देत. सो प्रायोरिटीवर मी असते आमच्या दोघांमध्ये, म्हणजे अमोलमध्ये आणि मी मध्ये. अमोल, प्रेग्नेन्सीमध्ये खूप नारळ पाणी प्यायली मी. ॲक्च्युली अल्टरनेट डे प्यायचीच, पण त्याच्यानंतर पण मग पोस्टपार्टममध्ये सुरुवातीचे मंथ्स नाही घेतलं, कारण की कफ वगैरे, खोकला वगैरे होतो, त्यामुळे नव्हतं घेतलं. आणि ऑलरेडी मी खोबरं वगैरे असतं ते भरपूर खाल्लं होतं. सो त्यामुळे मग आता अमोलने मला गेले काही 2-3 महिन्यापासून पुन्हा चालू केलेलं आहे. सो पुन्हा नारळ पाणी मी वीकमधून एकदा पिते. आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा. बाकीचं काही फूड खाण्यापेक्षा बेटर की तुम्ही हेल्दी नारळ पाणी घ्याल. राईट अमोल? येस, राईट. थँक्यू. थोडं मी, थोडं तुम्ही. थोडं थोडं घेऊ आपण. ओके का? ओके ओके. ते आहे, इट्स ओके. मला समजलं ते नारळाचं गेलेलं आहे ना. ग्रेप्स मी साईडला, ग्रेप्स मी वॉश करून ठेवलेत, ते नंतर आपण खाऊयात. तर मित्रांनो, आता मी करते राईस. ॲक्च्युली इव्हनिंग टाईम आहे, अजून रात्र झालेली नाही आहे. डिनर करते मी. आणि लंच तुम्हाला दाखवायचं राहून गेलं, मला लक्षात नाही आलं की मी शूट करू पटकन. येस बाळा, आई शूट करते, काम करते ना. आई काम करते ना. बाय बाय. बाय बाय. नो, हलवायचं नाही बाळा, ते कॅमेरा नाही हलवायचा. नो ना, आई सेड नो. आई सेड नो. बघते ती की आई काय करते, पण तिची हाईट कमी पडते. मी माझ्या लेवलला स्टँडला कॅमेरा लावलेला आहे म्हणून. सो एनिवे, डिनर करायचं आहे. डिनरसाठी भाजी आम्ही आणणार आहोत बाहेरून. नॉनव्हेज डे असल्या कारणाने नॉनव्हेज खाणार आहोत. सो अमोल थोड्या वेळाने जाऊन आणतील. आणि मी करते राईस आता. सो राईस करून ठेवते, म्हणजे नंतर मला घाई नाही होणार, कारण की रात्री मग कृषीवाला पण झोपवायचं आहे. आणि संध्याकाळचा टाईम तिचा असं असतो की आई मला घे, आई मला घे. मग त्यावेळी मला सगळ्याच गोष्टी हँडल नाही होत. सो बाहेरून आम्ही जाऊन आल्यानंतर मी जेवण बनवलं तर मला ते डिफिकल्ट जाईल. सो बेटर की मी अगोदरच बनवून घेते. सो ठरवलं की चला अगोदरच मोनाली काम करून घे. कामं तर खूप आहेत, दिवसभर चालूच असतात. ती काही कामं तुमच्यापर्यंत दाखवली जातात, काही दाखवली जात नाही. म्हणजे मी कॅमेरा घेत नाही त्यामुळे दिसत नाही. सो आता म्हटलं की चला शूट पण करूयात आपण, वेळ पण आहे थोडाफार. सो काम करता करता तुम्ही बघा.
आणि गप्पा थोड्याफार आपण मारूयाच, कारण की गप्पा मारायला मला सुद्धा आवडतं. सो नो डाऊट गप्पा पण मारूया. आणि क्रिशिवा मध्ये 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 करणारच आहे, तिला आवडतं गप्पा मारायला. एनिवे बडबड करते आणि काम साईडला राहिलंय माझं. सो पटापट मी राईस घालून घेते. आणि हे मित्रांनो तुम्हाला इथे नेहमीच दिसेल, आय नो डोंट नो तुम्हाला दिसतंय नाही दिसत हे. हा जो एक छोटासा कळशी हंडा काय तुमच्यामध्ये काय म्हणतात मला नक्कीच सांगा. सो हा गावावरून आणला होता मी. तर याचं असं आहे की यामध्ये मी पाणी गरम करते. सो क्रिशिवा आणि मी दोघीही बॉइल्ड वॉटर पितो, कारण की बाळा थांब ना, ठोक ठोक नको करूस, 2 मिनिट. सो क्रिशिवा आणि मी बॉइल्ड वॉटरच पितो. जेव्हा मी प्रेग्नेंट राहिली होती तेव्हा डॉक्टरने सांगितलं होतं की तू म्हणजे उकळलेलं पाणी वगैरे पी, कारण की पाणी कसं पण असू शकतं, आपण नाही सांगू शकत. सो बॅक्टेरियाज वगैरे या सगळ्या गोष्टींमुळे बेटर की बॉइल्ड वॉटर करून पीत जा. तेव्हापासून मला ती हॅबिट लागली. सो आम्ही दोघीजणी यामध्ये, आता मी कधीतरी असं नॅचरल फिल्टरचं जे पाणी आहे, फिल्टरमधून मी ॲक्वागार्ड जो आहे त्याच्यामधून मी पाणी घेते आणि मी कधीतरी पिते, हार्डली कधीतरी. बॉइल्ड वॉटर जर नसेल किंवा जास्तच गरम वगैरे असेल तर मग ह्या मुमेंटला मी अशी करते. पण क्रिशिवाला मी फिल्टरमधून पाणी घेऊन त्यानंतर मग बॉईल करते आणि मगच मी यूज करते. तिला पाणी पण तेच देते आणि तिच्या जेवणाला पण तेच यूज करते. तिचं जेवण काही असं वेगळं वगैरे आम्ही करायचो, पण आता जवळजवळ 1 ते 2 महिने झालेले आहेत. आमच्यामधलंच जेवण मी तिला देते. थोडंफार कधी आम्ही स्पायसी वगैरे खाल्लंच तर मग क्रिशिवाला मी नॉर्मल देते. पुन्हा गप्पा मारायला बसते. आणि हा मी डाएट चालू करते. सो उद्यापासून फायनली माझा डाएट चालू होतोय. मी खूप विचार केला होता की अगोदरपासून करेल, पण समहाव ते पॉसिबल नव्हतं. बेबीला फीड करायचं आहे, घरातली सगळीच कामं आली, ह्या सगळ्या गोष्टींमुळे ते काय पॉसिबल नव्हतं. मला माहिती होतं की हे सगळं डिफिकल्टीच जाणार आणि त्या कारणास्तव मी स्टार्ट नव्हतं केलं. मध्ये ट्राय केलं होतं, पण मध्येच मग जाऊन कुठे बाहेर गेली, एकदा फिरायला आम्ही गेलो, गावाला वगैरे गेलो, असं कुठे गेलो की मग ते डाएटची वाट लागून जायची. कारण की मग त्यावेळेस मला डाएट करायला नाही पॉसिबल व्हायचं. मी जे असेल ते खाऊन घ्यायचे. मग त्यामुळे आता कसं आहे, मला हे माहिती आहे की मला एका ठराविक टाईमपर्यंत मला थांबायचं होतं. पण आता ऑलरेडी क्रिशिवा 15 मंथ्सची झालेली आहे आणि मग 15 मंथ्स नंतर मी म्हटलं की ठीक आहे, मी थोडाफार पोर्शनमध्ये खाऊ शकते. एकदम असं डिफिकल्ट आणि कडक डाएट अशातली गोष्ट नाही आहे, बट येस डाएट इज डाएट. सो सांगेल मी तुम्हाला, त्याबद्दल मी डिटेल्स नक्कीच देईल तुम्हाला. सो चलो मी कामावरून घेते. आपला ब्लॉग थोडा लेंदी होऊन जाईल जर मी कामावरायचं तसंच ठेवलं तर. आपला ब्लॉग खूप ह्यूज होऊन जाईल आणि त्या कारणास्तव मग तुम्ही बोर होऊन जाल. तुम्ही पण कंटाळाल की अरे यार किती मोठे मोठे ब्लॉग्स करते. चलो कामावरून घेते मी. सी यू. तर मित्रांनो हा आहे आमचा पसारा आजचा. आणि हा पसारा आई देते क्रिशिवा. हा पसारा आम्ही दिल्याशिवाय केल्याशिवाय आई आमची काम करू शकत नाही. साईड बाय साईड मी क्रिशिवाला मिल्कशेक सुद्धा करते. मग मिल्कशेकमध्ये मी ॲक्च्युली इव्हनिंगला ना मी तिला असं काही ना काही वेगळं खायला देते आणि मॉर्निंग टाईमला सुद्धा काही ना काही वेगळं खायला देते. 3 मील्स तिचे हेवी असतात, ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर. आणि बाकी मिड मॉर्निंग स्नॅक्सला एकतरी फ्रूट मी देतेच तिला, काहीही करून. कधी कधी दही देते, कर्ड देते. आणि इव्हनिंग स्नॅक्सला मी तिला असं काही ना काही देते, म्हणजे मिल्कशेक वगैरे वेगळं वेगळं असं काही ना काही ट्राय करते की तिने खावं. सो मला सुद्धा कळतं की तिला कशा प्रकारची टेस्ट आवडते आणि काय काय आवडतं वगैरे हे सुद्धा कळतं. हे आहेत खजूर मी भिजत ठेवले होते. खजूर आणि अंजीर. कधी कधी ती अंजीर खाते आणि कधी कधी कंटाळा करते असंच खायला. मी तिला देते असंच खायला, कधी कधी ती कंटाळा करते. मग मी अशा वेळी मग आता मला आज माहिती आहे की ती अंजीर खायला थोडा कंटाळा करेल. ऑलरेडी तिने ग्रेप्स खाल्लेले आहेत, द्राक्ष, त्यामुळे म्हटलं अंजीर खायला ती कंटाळाच करेल. त्यामुळे मग मी अंजीर आणि खजूरचा मिल्कशेक बनवून तिला देते. मग ते तिच्या पोटामध्ये पण जातं आणि हेल्दी पण असतं. सो डेली बेसिसवर एक खजूर आणि एक अंजीर मी तिला देतेच. कधी कधी खजूर मी मिस आउट करते, पण कधी कधी देते.
तो हेल्थसाठी पण चांगला असतो. आपण जेवढं खाऊ ना तेवढं चांगलंच आहे. आणि ड्रायफ्रुट्स वगैरे जे असतो ना, आपण म्हणतो सुकामेवा, तो कधीही ना भिजवूनच छोट्या बेबीजला दिला तर बेटर आहे. शिवा हैराण करून ठेवते. असं एक एक उचलून उचलून किती वेळ लागेल त्या गोष्टीला. शिट्टी होत आहे कुकरची, समजून घ्याल. आवाज येतोय तुम्हाला. हा हॅलो हॅलो. सो तिच्यासाठी हा हॅलो असणार आहे कायमचा, जो की बंद आहे. डब्बे पण असे मी ठेवते, ती खेळते छान डब्यांसोबत. आवाज येतोय नाही येतोय डोंट नो. आणि हा कपडा तिने छू केली होती म्हणून. हाय हाय फाय से हाय फाय. ये आम्ही चाललेलो आहोत बाहेर. बाहेर कुठे चाललेलो आहोत कळेलच, कोण आहे सोबत कळेलच, त्यासाठी स्टे ट्यून. घरातून निघताना मला शूट करायला पॉसिबल नाही झालं, थोडं डिफिकल्ट गेलं कारण की घाईघाईमध्ये आवरायचं होतं. सो आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या घरातून आणि पुढे जाऊन कोणाला तरी घेणार आहोत, आम्हाला जॉईन करणार आहोत आणि मग पुढे कुठेतरी जाणार आहोत. व्हॉट एव्हर, स्टे ट्यून, पुढे बघायलाच मिळेल तुम्हाला. सो आजचा दिवस थोडा हेक्टिकच होता माझ्यासाठी, कारण की बऱ्याच गोष्टी तुम्हाला दाखवल्या गेल्या नाही किंवा दिसल्या नाहीत, पण माझ्यासाठी हेक्टिक होता. थोडी धावपळ झाली होती आणि मला संध्याकाळच्या आतोमध्ये सगळं काही आवरायचं होतं घरातलं. सो चलो ठीक आहे, भेटूयात आपण. शिवा ती बघ मम्मी आजी आली. कुठे गेली मम्मी आजी? कुठे कुठे ग आली? अगं इकडून इकडून जा. अगं तिकडून जागा नाहीये. आली हळू हळू हळू. काय आला घे. अरे बापरे अरे बापरे अरे बापरे अरे बापरे. गबाई गा गबाई गा. कुठे आली रे? कोण आला? आम्ही आलेलो आहोत डी मार्ट मध्ये. आज फुल डे मम्मी ब्लॉग केलाय मी.
बाय बाय विशिवा, बाय बाय. कृषिवा चल चल लेट्स गो. कृषिवा हे चल आई चालली. हे बघ आई, हे बघ हे मम्मी आजी. अरे पडला पडला. कृषिवा 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 ए होय. बाय बाय कृषिवा. मम्मी आजी चल. चला मम्मी, तू येणार तर ती आपल्या सोबत येणार, अशी नाही येणार. खाली बघ, खाली बघ. ॲटिट्यूडने जाऊ नकोस मोठी. तो बाबू बघ कसा शांत बसलाय. कृषिवा चल, पंजाजीला बाय बाय कर. पंजाजीला बाय बाय कर कृषिवा. नुसता उचूक 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 दिवसभर. ते ग्रेप्स नाही खायचे, ते शिशी आहेत मम्मी, ते शिशी आहेत. हे घे, हे घे. अगं ऍपल हातात पण नाही धरत ती. हे घे. तिला ग्रेप्स आवडले ना, म्हणून द्राक्ष आवडले ना, म्हणून ती नाही घेते. चल हे घे मम्मी आजी. बाय बाय. चल पंजाजीला बाय बाय कर. मम्मी आजीला बाय बाय कर. कर बाय बाय. बाय 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 बाय. बाय बाय. मम्मी आजी बाय बाय. चला लेट्स गो. तर परत खाऊ. हाय. कॅमेरा घेतल्या घेतल्या मी लगेच हाय करतो. पण आता सर्वांना आपल्याला बाय करायची वेळ आलेली आहे. आता आपण घरी जाऊन एंड करणार व्हिडिओचा, व्लॉगचा. हाय. मग तुझं मन कसं नाही भरत? बाबाकडे जा ना. बाबा तिला वाटलं बाबा जाणार आहे आता भूर. बाबा चल आपण जाऊ. चल 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 इकडे चल. कृषिवा हात पहिले हातावर धुवून घे. हात धुवून घेऊ. हा पहिले हात धुवून घे. ओके बाबा. शिशी येते ठेव ठेव. सो जेवण बनवून गेली होती मस्तपैकी. आमचं नॉनव्हेज आहे ते रेडी आहे. इकडे राईस आहे, लिंबू कांदा वगैरे कट केलं आहे. अजून काकडी वगैरे मला कट करायचं आहे. आणि इकडे बाबा आज कृषीवाला खायला घालणार आहे. तूप टाकलंय ना याच्यात? येस तूप टाकलंय. कृषीवा से हाय. बाळा बघत नाही बाळा. ती बघतीये बाबांनी काय करायला घेतलंय. तर मित्रांनो छान असा दिवस गेलेला आहे आणि ऑफकोर्स हेक्टिक आहे. माझा नेक्स्ट व्लॉग जो येणार आहे किंवा शॉर्ट्स येणार यूट्यूब शॉर्ट्स मी नाही कन्फर्म सांगत, बट येस जे काही येणार आहे ते डाएटचे येणार आहे. सो स्टे ट्यून. मी डाएट फायनली चालू करणार आहे.
आता क्रिशिवाचा खाऊ देते, त्यानंतर मग आम्ही जेवतो. मला असं वाटतं की पहिला तिला आम्ही झोपवावं, ती झोपल्यानंतर मग आम्हाला निवांत जेवायला मिळेल. एनिवे चलो, सो आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्टे ट्यून. आणि जर कोणाला डाएट वगैरे हे सगळं करायचं असेल नक्की मला फॉलो करा. आणि येस, मी माझा रिझल्ट स्वतः दाखवणार आहे. आताचं माझं वेट मी तुम्हाला दाखवेन आणि नंतर वेट लॉस केल्यानंतर किती होणार आहे तेही मी तुम्हाला दाखवेन. सो एनिवे भेटूया आपण. तोपर्यंत बाय बाय. क्रिशिवा से बाय. क्रिशिवा बाय 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 बाय. खेळणी खेळणीने बाय बाय करते. ओके बाय गाय, सी यू.